तारखेला आपल्याला महायुतीचा अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे आणि त्या महायुतीच्या अर्जाकरता टार्गेट असं आहे की 50,000 लोकांच्या साक्षीने हा आपल्याला अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे. आता बुलढाणा, मोताळा, चिखली आपण जवळ आहोत, कारण हेडक्वार्टर बुलढाण्यामध्ये अर्ज इकडे भरायचा आहे. म्हणून आपल्या सगळ्या लोकांना जास्ती संख्येने या ठिकाणी यावं लागणार आहे. म्हणजे किमान या 2 विधानसभा मतदारसंघातून 25 ते 30,000 तरी आपले महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे या ठिकाणी आले पाहिजे. संजीव मुकुटेंना लांब पडतं, शिंदे साहेबांना लांब पडतं, तिकडून आपल्यापेक्षा काही कमी अधिक आलं तर काही हरकत नाही. पण तुमच्या सर्वांची जबाबदारी या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठी जास्त असल्यामुळे आपल्याला 2 तारखेला या विधानसभा मतदारसंघातून 25,000 आणि बाजूच्याकडनं देखील तेवढेच लोक या ठिकाणी आणायचे आणि ती जी आपली रॅली असेल ती रॅली पाहिल्याबरोबर लोकांनी ठरवून टाकलं पाहिजे की आता आम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे. आणि म्हणून मी 100% तुम्हाला सांगतो, येणारी निवडणूक ही आपण जिंकणारच आहोत. लोकांच्या मनामध्ये ते आहे, गैरसमज त्या ठिकाणचे होते. अनेक लोक म्हणतात यांनी काय केलं, तर जर उमेदवार बोलायचं म्हटलं तर एवढं काही बोलता येतं, पण आपण आज त्या विषयावर बोलणार नाही किंवा त्यांना एवढं काही मोठं आपण करणार नाहीये. पण या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याकरता आपण माझ्यासह व्यासपीठावरच्या सर्व लोकांसह जीवाचं रान आपल्याला करायचं आहे आणि बुलढाण्याचा खासदार हा दिल्लीच्या दरबारी नरेंद्र मोदींच्या चरणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. एवढंच आव्हान आपल्याला ठिकाणी करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा महाकुंभ मेळा देशाचा जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला समोर जाताना केवळ आमच्या समोर एकच लक्ष असलं पाहिजे की आमचा महायुतीचा उमेदवार निवडून आणून आम्ही आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांचे हात बळकट कसे करू हा विचार करून आपल्याला बाहेर पडायचा आहे. निवडणूक होईपर्यंत आमचे सगळे विषय आम्ही बंद करायचे. 26 एप्रिलपर्यंत मतदान संपेपर्यंत आता आमचं एकच स्वप्न आहे की आम्ही लोकांनी मतदारांना आकर्षित करेल. जेवढ्या योजना आपल्या शासनाच्या आहेत तेवढ्या घरात जाऊन जरी आपण वाचून दाखवल्या तर कुठलाही नागरिक मतदान द्यायला त्या ठिकाणी नकार देणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी जास्त आता काही भाषण लांबत नाही, पण आपल्या बुलढाणा विधानसभेमध्ये जेवढं खेचता येईल याचा अर्थ की मी बाकीच्या आमदारांना काही कमी समजत नाही. 100% माझ्यापेक्षा खूप ताकदवरती आहेत, पण आपल्या कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या वर्षावर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्याच आमदारांनी किमान 35, 30, 40,000 लीड दिला तर मागच्या लीडपेक्षाही जास्त मताने ही आपली महायुतीचे प्रतापराव जाधव हे निवडून येऊ शकतात. निवडणुकीला तुम्ही आम्ही सर्वजण सामोरं जात आहोत आणि 5 दिवसापूर्वी खासदार साहेबांची आणि आमची माझी बैठक होऊन बुलढाणा आणि चिखलीचा मेळावा बाकी आहे. तो आपण 29ला घ्यावा आणि 2 तारखेला अर्ज भरायचं नियोजन करावं. ही सगळी बैठक आमची 4 दिवसापूर्वीच पार पडली. आता काल दुपारी अर्ज भरला. अजूनही सगळ्यांचे चेहरे कन्फ्युजन मध्ये आहेत, काय बोलणार काय होणार. पण मी सगळ्यांना सांगेन, मी दुपारी अर्ज भरला आणि म्हणून संध्याकाळी तिकीट जाहीर झालं. खासदार साहेब निवांत झोपले. खूप दिवसापासून मी पहिल्यांदा असं पाहिलं की तिकीटच जाहीर होत नव्हतं. पण आपल्याला या निवडणुकीला सामोरं जाताना नरेंद्र मोदी साहेबांची हॅट्रिक तर प्रतापरावांचा चौकार हा आपल्याला या ठिकाणी मारायचा आहे. 70 वर्षाच्या पाकिस्तानने आमच्या हिंदुस्थान वासियांचं जगणं मुश्किल करून टाकलं होतं. जागोजागी त्याचे बॉम्बस्फोट, आमचे जवान मारायचे, आमची भारत भूमी लहून हाचे तुकडे झाले होते. आज त्या पाकिस्तानला भीक मागायची वेळ त्याच्या देशामध्ये आली. ही नौबत मोदींच्या धोरणामुळे त्या ठिकाणी आली. आणि म्हणून कोणी काही सांगत असेल तर कलम रद्द केलं, सीए कायदा त्या ठिकाणी केला, 35 कलम रद्द केलं. काँग्रेस उकडायची. प्रत्येक उमेदवार सांगतो आम्हाला संविधान त्या ठिकाणी संविधानाकरता मी लढतोय. अरे आतापर्यंतच्या 76-75 वर्षात 80 वेळा तुम्ही संविधान बदललं, 80 वेळा. आणि ज्या दिवशी संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी सुपूर्द केलं त्या दिवशी सगळ्यात पहिले संविधान 26 जानेवारी 1950ला देशाला समर्पित होण्यापहिले महबूबा मुफ्तीचे वडील यांनी ते संविधान वाचलं आणि त्या संविधानामध्ये तुमचं 370 कलम घातलं, 35A कलम त्याच्यामध्ये घातलं आणि पहिलं संविधान न कोणी लावलं असतं तर हे काँग्रेसच्या काळात त्या ठिकाणी लागलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.